मला सगळ्यांना या ठिकाणी मार्गदर्शन, शिक्षण, आरोग्य आणि ही सेवा ही कशा पद्धतीनं केल्यानंतर त्याचं पुण्य आणि त्याचा धर्म काय असतो याचं मार्गदर्शन करतील आदरणीय शतस्थल ब्रह्मी गुरु सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी। देव नवलपुर निवासाय चंद्रशेखर योगिने श्री सुरगीश्वरेशाय नमो वेदस्वबोधने त्रैलोक्य संपदालैक्य समुल्लेखन वित्तयी सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। प्रातस्मरणीय जगद्गुरु पंचाचार्यांना बसवादी प्रमथांना स्मरण करून श्री गुरु सुरगीश्वर श्री गुरु चंद्रशेखर शिवाच्या कृपाशक्तीला नमन करून आज योगायोग कोथळी ह्या पुण्य परिसरामध्ये चातुर्मास्य ह्या कार्यक्रमामध्ये भाग घ्यायचे एक संधी आम्हाला पण मिळाला आहे। ह्या कार्यक्रम मध्ये दिव्य भव्य सानिध्य दिलेले आपले सर्वांचे आराध्य गुरुवर्य चंद्रप्रभू महाराजांना वंदन करून व्यासपीठावर महाराजांना आणि समोर उपस्थित असलेल्या सर्व सद्भक्तगण आणि अंगाचा सर गणपती स्वामी उपस्थिती असलेले सर्व सद्भक्तांना तुम्हाला सर्वांना अनंत शरणार्थ। आपल्या गिजोडी नूलचे जळ गिजोडी मधून तिथं सागर महाराजांचे कार्यक्रम चातुर्मास प्रारंभ आहे। चालू झाल्यापासून आपण तिथं बोलत होतो मला महाराज तुम्ही या एक दिवस यावं म्हणून डॉक्टर कोणते म्हणून आहे मला जायचं म्हणत होतं पण इथं येऊन तिकडं जायचं म्हणून काय ठरलेलं होतं म्हणून पहिल्यांदा इकडे यायचं। बरेच दिवसांना महाराजांना सांगितलेलं आहे तुम्हाला मला अजीब वाटलं आपले मठाचे हिस्ट्री महाराजांना सगळं काढून ठेवलेलं आहे पण गणेश स्वामींना त्यांना सांगितलं आमचे उद्देश आणि महाराजांचे उद्देश एक आहे म्हणताना आम्ही इथं आलेलो आहे। आपण महाराजांनी एक वाक्य सांगितलं मला फार आनंद वाटला त्या वाक्याला। आपण कुठल्या धर्माला जन्म घेतलेला आहे त्या धर्माला आपण सेवा करायला पाहिजे, समाज सेवक व्हा। समाज सेवा केले नसले तर आपण स्वामी म्हणून काय फरक पडणार नाही। उपदेश अध्यात्म करत असताना या बदल घडत असताना ह्या जगातील सोबत आपण जावं लागते। पूर्वी एक काळ होतं महाराजांना प्रवचन करायचं, आपल्या धर्माचे विचार सांगायचं आणि त्यांच्या आश्रमामध्ये पूजा करत बसायचं। आता तसं केलं तर आपल्याला कोण बोलणार आहे? आता सगळ्यांना सगळं आहे पण आपण काय करावं ह्याची माहिती नाही। आणि महाराजांनी एक वाक्य सांगितलं आपण जैन धर्मासाठी केलं ते वाईट होऊ नये। तुम्हाला सांगायचं म्हणून तुम्ही वाईट घेऊ नका। ह्या भारत देशामध्ये अनेक धर्म आहेत। आतापर्यंत धर्माची नष्ट झालेले एकमेव धर्म असेल तर ते जैन धर्म आहे। म्हणजे आम्हाला पण वाटतं 4-4 महिने एकाकडे राहूया म्हणून पण काय करायचं 4 महिने आम्हाला कोण धरणार आहे? 4 महिने एकाकडे राहून सगळं सोडून आपल्याला
धर्म संदेश देताना आम्हाला तर सगळे लोक बोलते, गिजावण्यामध्ये महावीरची बँक आपण ओपनिंग करायला गेलो होतो, पण हे चातुर्मास करायचे उद्देश का? जी पाठीमागे आपले धर्म टिकायला पाहिजे असले तर आपण 100% चातुर्मास करायलाच पाहिजे, ते घडायलाच पाहिजे. सगळे महाराज पण आम्ही असू दे, महाराज लोक असू दे, बरेच सगळे धर्माचे लोक बोलत असते. संन्यासी झाल्यानंतर आपल्याला कुठले धर्म नसते, जाती नसते, काही नाही. पण जाता जाताना आपण कुठून आलेला आहे ते बघावं लागते. म्हणून चातुर्मास मध्ये आपल्या धर्माचे संदेश आणि आपल्याला जे भगवान महावीर दिलेले संदेश आपल्याला प्रत्येक मनापर्यंत जायला पाहिजे असले तर चातुर्मास अत्यंत गरज आहे. म्हणूनच या कोथळी गावामध्ये चातुर्मास या कार्यक्रमामध्ये महाराजांनी सांगितलं, आपण धर्म असले तर आम्ही आहे, धर्म नसले तर आम्ही नाही. म्हणूनच भारत देशामध्ये महाराजांना भरपूर काम हाती घेतलेलं आहे आणि एका वेळा संत संकल्प केलेला ते काम अजिबात थांबत नाही. मी बरेच वेळा म्हणत असतो, आपल्या संकेश्वर मध्ये एक जैन मंदिर बांधलेलं आहे. म्हणून महाराजांचा पण तसा असणार म्हणजे माझ्या डोक्यात होता, पण महाराजांना विचार सांगितलं तर मला पण लक्षात आलेलं. ह्या भारत देशामध्ये जैन समाजाकडे पैसा भरपूर आहे म्हणून लोक म्हणतात, मला माहित नाही. त्याच्यामध्ये काही आपल्या दक्षिण भारतात जैन समाजाध्यक्ष DC पाटील कोल्हापूरमध्ये त्यांचे क्रशार सगळे आहेत, तरी आपल्याकडे येत असते. तर तौंदेगाडमध्ये भरपूर आपल्या शिक्षण संस्था चालू आहेत. त्यांना मी 2-3 वेळा विचारलं, महाराज आपण भरपूर कामं चालू आहे तिथं आणि हुबळी जवळ एक मोठे आश्रम आहेत आपलं जैन समाज, तिथं पण गेलो. आपल्या आम्ही आमच्या मठामध्ये नवीन कार्यक्रम काय करत असताना पहिला गणेश स्वामी सांगतात मला, महाराज जैन समाजामध्ये एक पत्रिका चांगलं केलं ते बघून पुढच्या पत्रिका तुम्ही तयार करा. म्हणजे आपल्या मठातलं काय तर नवीन विषय करायचे असले तर मॉडेल म्हणून कुठल्या धर्माचे घेत असताना ते जैन समाजाच्या मॉडेल आपण घेऊनच करत असतो. म्हणजे चांगलं आहे. महाराजांनी सांगितलं UPSC अकॅडमी, हॉस्पिटल हे सगळं करत असताना महाराजांना 2 एकर जागा एक भक्तांना डोनेट केलेला आहे आणि आम्हाला तर थोडे कपडे आहेत. ह्या महाराज लोकांना काय, मी एवढा तर थोडा कपडे असू दे म्हणून आशा करू शकतो, पण जैन मुनींना काय केलं, सगळे त्याग करून मनुष्याचे आरोग्य चांगलं टिकायला पाहिजे. ह्या 10 वर्षाच्या पूर्वी शिरोळ तालुक्यात परिस्थिती बघितलं तर आरोग्य व्यवस्थित फार बिघडलेलं होतं. मी आता बघायला लागलो थोडीशी सुधारणा लागली. पंजाबमध्ये मुंबईला यायला कॅन्सर ट्रेन म्हणूनच एक ट्रेन होता, तसा परिस्थिती आपल्या शिरोळ तालुक्याला पण आला होता. महाराजांनी ते सगळं बघूनच चांगला संकल्प हाती घेतलेले. त्या संकल्पना अत्यंत मग आणि त्याच्यामध्ये विशेष संकल्पामध्ये भक्तगण चांगला असायला पाहिजे. बरोबर आहे, भक्तगणांना चांगला मार्गदर्शन करायला असले पाहिजे असले तर महाराज पण पाहिजे. आता जेवणाची परिस्थिती भरपूर बदल झालेला आहे. जैसे खाइएगा अन्न वैसा बनेगा मन, अन्नानं तनुरूप वृद्धी काळिदासनं सांगितलेलं आहे. आता आहार भरपूर बदल झालेला आहे ना, त्याच्या पाठोपाठ आपलं मेडिसिन पण
आता कुठलंही घरांना गेले तर त्यांचे आहार बदल झालेत, व्यवहार बदल झालेत, त्याच्यामुळे काय झालं, समाधानी नाही. आपले धर्म भारता देश म्हणजे हा धर्म टिकायला पाहिजे असले तर महाराजांना मला नवीन ऐकायला मिळाला, आपल्या आहारावरती कंट्रोल नसले तर आरोग्य कंट्रोल होऊ शकत नाही. म्हणून आयुर्वेदिक आरोग्याची ट्रीटमेंट झाला पाहिजे. पूर्वीसारखं आपण 100-150 वर्ष कोण जगणार नाही, पण संत लोकांच्या साठी 100% आयुर्वेदिक चिकित्सालय कोण कुठे मिळत असले तर ह्या महाराजांच्या हॉस्पिटलला मिळणार असेल. पण त्याची माझी विनंती आहे, सगळे संत घ्यायला पाहिजे. आम्हाला कोण झालं तर तुमच्याकडे येणार, म्हणजे आम्ही जैन धर्माला मुलीला सांगितलं तर आम्ही कुठं जायचं. म्हणजे महाराजांची संकल्प चांगला आहे, त्या संकल्प अत्यंत आता पिढीने गरज आहे. आता आपण बघायला लागलो, कुठल्याही धर्माला गेले तर त्याला बोलून बोलून घेऊन यायला लागते. पूर्वी कसं होतं, एक महाराज आला असतं तर सगळे लोक येऊन येत होते. आता हे आपला कार्यक्रम चालू आहे, तू कधी येणार आहे, कधी येणार, 10 वेळा विचारावं लागते. म्हणजे आपले धर्म कुठं तर धर्मात आपण लांब चालू जायच नसले तर ह्या सगळे गरज आहेत. प्रत्येकाला काही जरा व्याप वाढलेला आहे. घर में कलर कलर टीवी सेट है, देखने के लिए कलर कलर टीवी सेट है, और बैठने के लिए कलर कलर सोफा सेट है, और बात करने के लिए कलर कलर मोबाइल हैंडसेट है, मगर माइंड अपसेट है. पूर्वी एक काळ असं होतं की आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये किती आनंदाने जगत होता. आता कुणाच्याकडे पैसा असू दे नसू दे, अत्यंत श्रीमंत असू दे, अत्यंत गरीब असू दे, त्या घरामध्ये समाधान आहे. पूर्वी एका गल्लीत किंवा एका मोठ्यांच्या घरामध्ये टीव्ही होता. आता तर घरात टीव्ही नाही, रूम मध्ये टीव्ही. आणि ते टीव्ही एवढा नाही, ब्लॅक अँड व्हाईट नाही, फ्लॅट टीव्ही आलेले. भिंती किती मोठं होतं ते एवढा मोठा टीव्ही आपण लावतो ते. आणि पूर्वी बसायला आपल्या खुर्ची नव्हता, सोफा सीट नव्हतं, काही नव्हतं, आपण खाली बसून होता. पण किती आनंद होता. गुडघे काय दुखत नव्हतं. आता सगळ्यांना गुडघे दुखत आहे. जास्त वेळ बसलं की पाय आता असं करत आहे. आणि मोबाईल तर एवढा तुम्हाला माहिती आहे, एवढा असून सुद्धा आपल्या जीवनात समाधान नाही. मग या समाधान कुठं मोठ्या मॉलमध्ये मिळते काय, दुकानात मिळते नाही. म्हणून आपण पूर्वजांना असं केले, तू 12 महिन्यामध्ये 8 महिने तुझ्यासाठी जगा, 4 महिने समाधानासाठी हा कार्यक्रम करून पूर्वजांनी सांगितले. म्हणून चातुर्मास आपण करायला पाहिजे. आज योगायोग तुमची वेळ कसे मला माहिती नाही, वेळ झाला असणार. आज संत मुनींच्या सानिध्यामध्ये आपण 4 महिने काढत आहेत. तुम्ही मोठ्या भाग्यवान आहेत. मुनींना आणायला पाहिजे असलं तर किती वेळ लागते. आमच्यासारख्या गाडीत येत नाही. महाराज झालो तुम्ही कुठे या म्हणे तर येत नाही, चालत यायला पाहिजे. असं मुनी संतांना तुमच्या गावामध्ये येऊन 3 मुनिजनांना तुम्हाला प्रवचन, पूजा, पाठ हे आपण एक क्षण पण आपल्या आयुष्यात व्यर्थ करायचं नाही, अर्थपूर्ण आपण जगायचं आहे. म्हणून मुनी महाराजांना आपला संदेश देत आहे. मला चंद्रप्रभू महाराजांना मी एक तुम्हाला कधी आम्हाला पण असू दे, तुम्हाला पण असू दे, ज्या ज्या वेळा समाजासाठी काम करायची संधी तुम्ही दिली त्या वेळा आम्ही येऊन आम्हाला पण एकच गोष्ट आहे, मी कोण आहे, मी कोण आहे, मी कोण आहे म्हणू नका. मी तुमच्या घराची मुलगा आहे म्हणून बसवण्याला सांगितलं. हे कोण आहे, आपण
शेवटी मानव आहे. ह्या मानव धर्म अत्यंत श्रेष्ठ धर्म आहे. सगळे संत मुनींना एवढं त्याग कोणासाठी करायचं? त्याग करायचा उद्देश काय? आपला धर्म टिकायला पाहिजे, या धर्माचे संरक्षण व्हायला पाहिजे म्हणून एवढा त्याग केले. त्या त्यागाला आपण कितीही दिले तर आपण त्या त्यागाची हे करू शकत नाही. म्हणून महाराजांच्या हॉस्पिटलमध्ये आमचे एक शिष्य आता आयुर्वेदिक चिकित्सासाठी म्हैसूरमध्ये आपण मठा माध्यमातून त्यांनी शिकायला सोडलेलं आहे. तुमचे हॉस्पिटल सुरुवात झालं की पहिला सेवा करायला इथंच मी पाठवून देतो. आणि तुमच्या या समाजाच्या सेवासाठी, ह्या अखंड मानव कल्याणासाठी आपण करत असणारी या कामामध्ये कधीही तुम्ही हात मारा, त्यावेळेला येऊन आम्ही तुमची सोबत सेवा करू शकतो म्हणून सांगून मला इथं मी कोथरीला येत असतो. कलमेश्वरला मंदिरला तर तिथं जाऊनच जातो मी. बाहेरच आपल्या वस्ती आहे, कधी तसं जात नाही. आणि योगायोग वस्ती इकडं तर नवीन वस्ती होणार आहे, त्याची हे पण चांगलं चालू आहे. त्याची सेवा पण सगळ्यांना मिळून करूया. आणि ह्या शब्द मी पूर्ण करतो. ओम शुभ.